नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 10वी आपण चर्चा करतोय हिंदी विषयावरती आणि हिंदीतला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे कहाणी लेखन. मित्रांनो, खूप सोपा प्रश्न असतो हा. कहाणी म्हणजे तुम्हाला कथा लिहायची आहे, तर कथा नेमकी कशी लिहायची यावर आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट मित्रांनो, नवीन असाल तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल नसेल सबस्क्राईब केला तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. बघा मित्रांनो, कहाणी म्हणजे कथा, स्टोरी लिहायची. मित्रांनो, तुमची जी कल्पना आहे त्या कल्पनेला चालना द्या. स्टोरी तुमच्या भाषेत लिहा. लेखन विभाग जो आहे ना, तुमच्या भाषेमध्ये लिहायचा. मी काय सांगतोय ते आहे महत्त्वाचं, पण त्याच्यापेक्षा तुमची भाषा खूप महत्त्वाची आहे. सगळ्यात अगोदर मित्रांनो एक हेडिंग देणं गरजेचं आहे. कहाणी लेखन लिहित असताना, कथा लिहित असताना एक सगळ्यात गोष्टी सबसे पहली बात जो है ना, उसे शीर्षक देना है. एक हमें उसे अच्छा खासा शीर्षक देना बहुत ज़रूरी है. देखिए, पांचवा फिफ्थ में क्वेश्चन जो है उसमें ये आता है कथा लेखन. 70 से 80 शब्दों में हमें कथा लिखनी है. देखिए, ये कथा हम ठीक से पढ़ते हैं. ही कथा आपण अगोदर वाचूयात आणि कथेचे जे काही मुद्दे दिलेत या मुद्द्याच्या आधारावरती आपल्याला कथा लिहायची. ढांचे के आधार पर कथा लिखिए. ओके, और उसे उचित शीर्षक दीजिए. शीर्षक देने को ही आपको 1 मार्क मिलेगा. ओके, बघा. एक गांव, पीने के पानी की समस्या, दूर दूर से पानी लाना, सभी लोग परेशान, सभा का आयोजन, मिलकर श्रमदान का निर्णय, दूसरे दिन से केवल एक आदमी, काम से जुटना, धीरे धीरे एक एक का आना, सारा गांव श्रमदान में, गांव के तालाब की सफाई, कीचड़ प्लास्टिक निकालना, बरसात में तालाब का स्वच्छ पानी से भरना. म्हणजे या ठिकाणी काय होतं माहिती आहे का, मग आता ही जी कथा आहे, आता ही कथा आपण समजून घ्यायची, आपल्या भाषेमध्ये लिहायची. बघा, एक गाव. बघा, या ठिकाणी काय एक गाव आहे. महाराष्ट्र में एक गाव था जिस गाव का नाम था. आता गाव आहे. आता बघा ना, प्रत्येक मुद्द्यावर काय करा तुम्ही, काय काय तुम्हाला मिळतं बघा. गाव, गाव आलं म्हणजे गावाचं नाव आलं, म्हणजे तुम्हाला त्या गावाचं नाव लिहिणं गरजेचं आहे. पिणे के पाणी की समस्या, तर ती समस्या का निर्माण झाली, का आहे बाबा ही समस्या, कधीपासून आहे ही समस्या. ओके, ते लिहा. बरं का, पाणी खूप दुरून आणायला लागतं, म्हणजे दुरून मग दूर पाणी आणावं लागतं. मग दूर काय नदी आहे का, का दूर का विहीर आहे का, असं एक डोक्याला चालना द्या. विहीर आहे का दूर एखादा तलाव आहे. दूर म्हणजे कुठल्या गावात, नेमकं दूर म्हणजे शेजारच्या गावातून का. सभी लोक परेशान आहे. ओके, सभा का आयोजन, मग ते सभा झाली, मग त्या सभेमध्ये कोण कोण उपस्थित होतं, काय निर्णय झाला. मिलकर श्रमदान, श्रमदान म्हणजे नेमकं कुठं श्रमदान करायचं, काय करायचं. दुसरे दिन से एक आदमी आया है, तो मग तो कोण आला माणूस, त्याचं नाव लिहा, गाव लिहा. ओके, काम से जुटना, मग त्यांनी काय काम केलं. धीरे धीरे एक एक आणा, मग सारा गाव आणा. मग तलाव साफ झालं, किचड प्लास्टिक काढलं, ते कुठं टाकलं. तर हळूहळू असा विचार करायचा मित्रांनो. आता आपण ही कथा लिहिण्याचा जर प्रयत्न केला तर कशी लिहिणार बघा. महाराष्ट्र में रामनगर नाम का एक गांव था. उस गांव में पानी की बड़ी समस्या थी. गांव में बहुत दिनों तक पानी नहीं था और उस गांव में एक तालाब था. बघा, इथे एक तालाब आहे, एक तालाबाचं दिलंय. गांव में एक ही तालाब था, मगर वह तालाब भी कीचड़ से, प्लास्टिक से भरा हुआ था. इसलिए वहां से पीने का पानी जो है नहीं मिलता था अच्छी तरह से. तो पीने के पानी की समस्या जो है वो बहुत थी. गांव के तालाब में कपड़ा धोना, बर्तन मांजना, इतनी सारी चीज़ें होती थी, लेकिन पीने के पानी की समस्या गांव में बहुत पुरानी थी. तो दूर दूर से पानी लाने के लिए लोग जाते थे. अपने बाजू में होने वाले 2-3 गांव थे, उन गांवों में तालाब थी, कुआं था. उन गांव में एक गांव के बीच में से नदी जा रही थी, तो उतने दूर से लोगों को पीने के लिए पानी लाना पड़ता था. महिलाओं को बहुत कड़ी मेहनत लेनी पड़ती थी. 5 से 6 किलोमीटर रोज चलना पड़ता था. इस चीज़ से सभी लोग परेशान थे कि हमारे गांव में जो पीने के पानी की समस्या है वह जल्द से जल्द दूर हो, इतना ऐसा उनका प्रयास था. तो ये परेशानी कैसे दूर करनी, इसका हल निकालने के लिए एक गांव में सभा का आयोजन किया था. गांव के सरपंच, ग्राम सेवक, तो बहुत सारे बड़े बड़े हस्तियां उस सभा में उपस्थित थी. पूरा गांव उस सभा में उपस्थित था. फिर उस सभा में बहुत सारी बातें हुई, बहुत सारी चर्चाएं हुई. फिर एक ऐसी चीज उन्होंने ठान ली कि सभी ने मिलकर गांव में जो एक तालाब है, जिस तालाब में बहुत सारे कीचड़ है, प्लास्टिक पड़ा हुआ है, बहुत गंदा पानी हुआ है,
तो उस तालाब में जो कीचड़ है उसे बाहर निकालेंगे, उसमें जो गंदी गंदी चीज़ें उसे बाहर निकालेंगे और स्वच्छ करेंगे। तालाब को हम इतना स्वच्छ करेंगे कि तालाब का पानी पीने लायक बन जाएगा अगले साल में। और दूसरे दिन सभी लोगों ने आना, ज़्यादा से ज़्यादा लोगों ने आने के लिए आह्वान किया यहाँ सरपंच जी ने। फिर दूसरे दिन गांव में सुबह देखा तो उस तालाब के आजू बाजू में कोई नहीं आया, काम के लिए श्रमदान के लिए कोई नहीं आया। सुबह हो गई, सुबह के 8 बजे 9 बजे 10 बजे तक कोई नहीं आया। लेकिन थोड़ी देर बाद एक आदमी आया जिसका नाम था राजू। राजू, रमेश, सुरेश, ये गरीब किसान था। तो वह आया और उसने उस तालाब में से कीचड़ निकालना शुरू किया। वो काम में जुट गया। उसे देखते देखते, उसे ही देखते दूसरा एक आदमी आया। फिर दोनों को देखकर तीसरा आदमी आया, तीनों को देखकर चौथा आदमी आया। ऐसा करते करते लोगों की भीड़ इकट्ठा हुई। एक एक लोग आते गए और सारा गांव जो है वो काम में जुड़ गया, उस श्रमदान में जुड़ गया। और लगातार 1 हफ्ता ये काम सुरू था, कारण एका दिवसामध्ये तलाव साफ नाही होणार। 1 हफ्ता गांव ने कड़ी मेहनत की और सभी कीचड़ और प्लास्टिक निकाल दिया और तालाब जो है वो स्वच्छ हो गया। फिर कुछ दिनों के बाद बरसात का मौसम आया और बरसात के मौसम में तालाब और भी बेहतरीन, बहुत ही अच्छी तरह से भर गया। और तालाब भरने के बाद तालाब में का पानी जो है वो स्वच्छ था और 1 साल के बाद तालाब में जो स्वच्छ पानी है उसका ही उपयोग होता था पीने के लिए भी। तो इस तरह से पानी की जो समस्या है पूरे गांव में से वो जुड़ गई और वो समस्या जो है वह सॉल्व हो गई, उस समस्या हल हो गई। और आज अगर देखा जाए तो गांव में से किसी भी महिला को दूर दूर तक पाणी लाने के लिए नाही जाना पडता। तर अशी तुमच्या भाषेमध्ये लिहा मित्रांनो, ही कथा तुम्ही तुमच्या भाषेत लिहा। ओके, आता दुसरा एक मुद्दा, याला तुम्ही हेडिंग काय द्याल? इथं आपण आज जगन्नाथ हेडिंग दिलेली आहे, तुम्ही देऊ शकता याच्यातलाच एखादा श्रमदान पण तुम्ही याला हेडिंग देऊ शकता, श्रमदान देऊ शकता। किंवा एकता, गावातील सगळ्या मुलांनी सगळ्या लोकांनी एकत्र येऊन काम केले, एकता। किंवा पाणी की नुसतंच पाणी दिलं तरी चालेल, पाणी की समस्या, पाणी की समस्या, समस्या समस्या त्याच्यानंतर किंवा एकता का बल, बरं का, एकता का बल। ओके, तर बरेचशा गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही या ठिकाणी हे करू शकताय। किंवा समस्या नाव दिलं तरी चालेल, तुम्ही कुठलंही नाव द्या, कुठलंही नाव द्या, चालू शकतं, पण ते याच्याशी रिलेटेड पाहिजे कथेचे। म्हणजे एकच नाव पाहिजे असं नाही, इथं दिलंय मी टायटलला म्हणून तुम्ही हेच नाव दिलं पाहिजे। तर भरपूर सारी नावं तुम्हाला या कथेवरून सुचू शकतात। ओके, बघा इथं धमपुरी, आता ही जी स्टोरी ही पण तुम्ही वाचा। या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला काय करतो, ही जी स्टोरी आता मी सांगितलं ती वेगळी स्टोरी आहे आणि ही स्टोरी वेगळी आहे। तर ही नोट्स हवी असेल तुम्हाला तर व्हिडिओच्या खाली मी लिंक दिली एक, त्या लिंकवर क्लिक करा आणि आपल्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही या ज्या नोट्स आहेत त्या डाउनलोड करू शकताय। कहाणी लेखन सोबत इतर बऱ्याचशा ज्या नोट्स आहेत त्या तुम्हाला पाहायला मिळतील व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर। त्याचबरोबर डिस्क्रिप्शनमध्ये मी आपल्या टेलिग्रामचा जो ग्रुप आहे त्याची लिंक देतो, तो टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करा, कारण त्या ग्रुपवरती मी सगळ्या व्हिडिओच्या लिंक पाठवत असतो। ज्या व्हिडिओ मी यूट्यूबला टाकेल त्या सगळ्या व्हिडिओच्या लिंक ज्या आहेत त्या टेलिग्रामच्या आपल्या ग्रुपवरती आपण अपडेट करत असतो। तर प्लीज जाता जाता चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण गणिताच्या व्हिडिओ पण आपल्याला बघायच्यात लवकरच येत्या काळात। ओके, बाय मित्रांनो, धन्यवाद।